नमस्कार, मी प्राची आणि इंडिया फाइल्सच्या आजच्या या भागात आपण पाहणार आहोत भारताने स्वातंत्र्योत्तर काळात केलेली आरोग्य क्षेत्रातील प्रगती आणि महत्त्वाच्या सुधारणा। खरं तर भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारतात टोकाची गरिबी होती, अन्नधान्याचा तुटवडा होता, आरोग्य सुविधांचा सुद्धा तुटवडा होता, कुपोषण, रोगराई, साथीचे आजार, पिण्याच्या पाण्याची म्हणजे शुद्ध पाण्याची कमतरता होती आणि यामुळे भारतीय लोकांचं सरासरी आयुर्मान केवळ 32 वर्षे इतकंच होतं। परंतु 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते आज तागायत भारताने आरोग्य क्षेत्रात काही महत्त्वाची धोरणे आणि योजनांचा अवलंब केला, त्यावर एकदा आपण नजर टाकूयात। तसं तर स्वातंत्र्य मिळण्याच्या 1 वर्ष आधीच आरोग्य सर्वेक्षण आणि विकास समिती स्थापन करण्यात आली होती। जोसेफ बोर यांच्या नावे ही समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीने काही महत्त्वाकांक्षी शिफारसी दिल्या होत्या। यात आरोग्याच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपायांचे एकत्रीकरण होते, म्हणजेच वैयक्तिक स्वच्छता, हात धुण्याच्या सवयी, पर्यावरणाची स्वच्छता, घरगुती कचऱ्याची विल्हेवाट, त्याशिवाय PHCचा विकास अशा काही महत्त्वाच्या शिफारसी यात होत्या। याशिवाय मेडिकलच्या शिक्षणाच्या अभ्यासक्रमात देखील बदल करण्याची शिफारस या समितीने सुचवली होती। सन 1956 मध्ये स्वातंत्र्योत्तर काळात इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन या संस्थेची स्थापना कोलकाता येथे करण्यात आली। ही संघटना भारतीय नागरिकांना शक्य तितक्या सर्वोत्कृष्ट आरोग्य सुधारणा आणि सेवा प्रदान करण्यासाठी धोरण तयार करण्यास भारतीय सरकारला मदत करते। याशिवाय सार्वजनिक आरोग्य उपायांना प्रोत्साहन देते आणि सार्वजनिक आरोग्य तसेच प्रतिबंधात्मक औषधांमध्ये जर्नल्स आणि लेख प्रकाशित करण्याची भूमिका देखील बजावते। सन 1960 मध्ये वैद्यकीय शिक्षण समितीची स्थापना करण्यात आली। या समितीचं प्रमुख काम होतं ते भारतातील वैद्यकीय शिक्षणात सुधारणा घडवून आणण्याचं, अभ्यासक्रमात महत्त्वाचे बदल सुचवण्याचं। याच समितीचं नाव मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया असं बदलण्यात आलं होतं। मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाचं 2020 मध्ये एका अध्यादेशाद्वारे नामांतरण करून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगामध्ये बदल करण्यात आलाय। 1977 साली राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेची स्थापना झाली, म्हणजेच NIHFW ही संस्था। यात 1977 साली 2 राष्ट्रीय संस्थांचे विलीनीकरण करण्यात आले होते। आरोग्य प्रशासन, प्रौढ शिक्षण, महामारी शिवाय जीवन, आरोग्य व्यवस्थापन, रुग्णालयाचं प्रशासन, मानवी विकास, कुटुंब कल्याण आणि कुटुंब नियोजन तसेच लोकसंख्याशास्त्र यासारख्या विविध विभागीय सहकार्याद्वारे आरोग्य आणि कुटुंब कल्याणातील विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं। 90च्या दशकात आलेल्या मिलेनियल डेव्हलपमेंट गोल्सचं उद्दिष्ट साकारण्यासाठी या संस्थेनं प्रमुख भूमिका बजावली। यानंतर सन 2006 मध्ये PHFI म्हणजेच पब्लिक हेल्थ फाउंडेशन ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली। सार्वजनिक आरोग्य व्यावसायिकांचे प्रशिक्षण, शिक्षण, संशोधन आणि धोरण विकास हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं। याशिवाय परवडणाऱ्या आरोग्य सेवेचं तंत्रज्ञान, आरोग्य संवर्धन आणि देशातील सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात प्राधान्यीकृत असं आरोग्याचं सेटिंग्स तयार करण्याचं काम या संस्थेद्वारे अपेक्षित होतं। यानंतर आलं ते राष्ट्रीय आणि ग्रामीण आरोग्य अभियान। 2005 मध्ये आलेल्या या अभियानाद्वारे बालमृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करणे तसेच एकात्मिक आणि सर्वसमावेशक उद्दिष्टांमध्ये सार्वजनिक आरोग्य सेवा प्रदान करणे, संसर्गजन्य रोगाचं प्रतिबंध करणे आणि नियंत्रण करणे याचा समावेश होता। 2013 मध्ये याचं नाव बदलून राष्ट्रीय आरोग्य अभियान असं करण्यात आलं। आता आपण भारताने स्वातंत्र्योत्तर काळात कोणकोणत्या योजना राबवत काय प्रगती साधली हे आकडेवारीच्या माध्यमात पाहूयात। स्वातंत्र्य मिळालं तेव्हा 1947 साली भारताची लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजेच भारतीय नागरिकांची सरासरी अपेक्षित आयुर्मान केवळ 32 वर्षे इतकंच होतं। आज हेच आयुर्मान म्हणजेच लाईफ एक्सपेक्टन्सी वाढून 70.19 वर्ष इतके झालीये, म्हणजेच दुपटीहूनही जास्त। गेल्या 75 वर्षांमध्ये आयुर्मानात 100%हूनही अधिक वाढ झालीये। तज्ञांच्या मते आयुर्मान हे मानवी विकासासाठी सर्वात महत्त्वाचे आणि सर्वाधिक वापरले जाणारे एक सूचक असे परिमाण आहे। नवनवीन उपचार पद्धती, औषधे तसेच विकसित तंत्रज्ञानाच्या चांगल्या उपलब्धतेमुळे भारतीय नागरिकांचे आयुर्मान वाढल्याचं या अभ्यासातून निष्कर्षित होतं। 1950 मध्ये प्रति लाख बाल जन्मांमागे माता मृत्यू दर हा सुमारे 1000 इतका होता।
आज तो 103 वर येऊन पोहोचलाय. भारताने युनायटेड नेशन्सच्या शाश्वत विकास उद्दिष्टांवर स्वाक्षरी केली आहे. या उद्दिष्टांमार्फत 2030 सालापर्यंत हाच माता मृत्यू दर 70 वर आणण्याचं उद्दिष्ट भारतासमोर आहे. याशिवाय भारताचा बालमृत्यू दर देखील सुधारणा होऊन आज केवळ 27.69 इतका झालाय. म्हणजेच प्रत्येक 1000 जिवंत बालकांमागे म्हणजेच जन्मांमागे आज बालमृत्यू दर 27 इतका आहे. टोटल फर्टिलिटी रेट म्हणजेच TFR म्हणजेच प्रजनन दर आज 2.1 इतका आहे, जो पूर्वी 5.5 इतका होता. यात देखील खूप जास्त सुधारणा झाली आहे. ग्रामीण प्राथमिक आरोग्य सेवेचा भाग म्हणून PHCची आणि CHCची स्थापना झाली. सुधारित संस्थात्मक प्रसूती आणि उत्तम प्रशिक्षित अशा आरोग्य सेविकांच्या उपलब्धतेमुळे माता मृत्यू दर रोखणे शक्य झाले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील मातांना प्रसूतीपूर्व तपासणी करण्याची देखील उपलब्धता आता मिळाली आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत माता आणि बालकांच्या सुपोषणासाठी तसेच सुदृढीकरणासाठी योजना राबवल्या गेल्या. 1990च्या दशकाच्या उत्तरार्धामध्ये भारतात पोलिओमुळे सर्वात जास्त मृत्यू होत होते. यानंतर भारतात विस्तारित असा लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात भारताला स्मॉल पॉक्स नावाच्या एका विषाणूजन्य आजाराने देखील ग्रासले होते. WHOच्या स्मॉल पॉक्स निर्मूलन कार्यक्रमाद्वारे भारतात विस्तारित योजना आखून 1980च्या दशकात भारताला यापासून मुक्त करण्यात आलं. गेल्या 3-4 दशकांमध्ये भारताला सार्स हा गंभीर तीव्र श्वसनाचा आजार, तसेच चिकनगुन्याचा उद्रेक, प्लेगचा उद्रेक, याशिवाय निपा व्हायरस, कोरोना व्हायरस सारख्या अनेक महामारींना सामना करावा लागलाय. त्यावर देखील वेळोवेळी प्रतिबंधात्मक उपचार घेऊन नवनवीन लसींचा शोध लावून आणि योग्य पद्धतीने नियोजन करून भारताने या महामारींवर नियंत्रण मिळवलं. मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, कोविड विषाणू यासारख्या व्हेक्टर जनित रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी व्हेक्टर नियंत्रण हे प्राथमिक साधन असतं. यालाच व्हेक्टर बॉर्न डिसीजेस देखील म्हटलं जातं. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच भारताने मलेरिया, क्षयरोग आणि एड्स यासारख्या संसर्गजन्य रोगांच्या प्रभावाला आळा घालण्यासाठी अनेक राष्ट्रीय कार्यक्रम देखील सुरू केले. 1980च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पोलिओ हा भारतात हायपर एंडेमिक डिसीज होता. दररोज सरासरी 500 ते 1000 मुले अर्धांगवायूने ग्रस्त होत होते. भारताने 2 ऑक्टोबर 1994 रोजी पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात केली. जागतिक पोलिओ प्रकरणांपैकी सुमारे 60% रुग्ण भारत देशात होते. मात्र 2च दशकात भारताने या पोलिओ आजारापासून नियंत्रण मिळवण्यात आणि पोलिओ मुक्त होण्यात यश मिळवलं. 13 जानेवारी 2011ला पश्चिम बंगालमधील हावडा येथे पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळून आला आणि भारत पोलिओ मुक्त झाला. यानंतर 1947 मध्ये आपण पाहिलं तर भारताची लोकसंख्या होती 330 दशलक्ष इतकी. त्यामधील सुमारे 75 दशलक्ष लोकांना मलेरियाचं निदान होत होतं. भारतीय सरकारने वेळोवेळी यासाठी धोरणांची अंमलबजावणी केली. 1950 मध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण धोरण आखलं गेलं. याद्वारे जागतिक आरोग्य संघटनेनुसार आजची आकडेवारी आपण पाहिली तर आज 140 कोटी लोकसंख्येच्या देशात केवळ 15 दशलक्ष मलेरियाच्या रुग्णांचं निदान होतं. म्हणजे स्वातंत्र्य वेळेचा भारत आणि आजचा भारत याची तुलना करता भारताने मलेरियाच्या रोगावर नियंत्रण मिळवण्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवलंय. त्यानंतर कुष्ठरोगाच्या संदर्भात भारत हा एक सर्वात मोठा कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आखणारा देश ठरलाय. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमद्वारे कुष्ठरोग निर्मूलनात भारताची कामगिरी प्रशंसनीय राहिली आहे. याशिवाय TB म्हणजेच क्षयरोग निर्मूलनासाठी भारताने DOT सारख्या नॅशनल लेव्हल प्रोग्रामची स्थापना केली होती. याशिवाय नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनची स्थापना करून भारताने HIV सारख्या एका दुर्धर आणि गंभीर आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. त्यात भारताला यश देखील मिळालंय. 1947 सालापासूनच भारतीय सरकारने विविध धोरणे आणि योजना राबवल्या. त्याचा एक धावता आढावा आपण घेऊयात. गेल्या अनेक दशकांमध्ये बालमृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करून बालक आणि मातांच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारतीय सरकारने राष्ट्रीय आरोग्य मिशनची स्थापना केली. याशिवाय राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान म्हणजेच NRHM सारख्या योजना सुरू केल्या. दरम्यान जननी सुरक्षा योजना गरोदर मातांना थेट रोग हस्तांतरण करण्यास सक्षम करते.
याशिवाय जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम गरोदर मातांना सरकारी दवाखान्यांमध्ये मोफत प्रसूती करण्यासाठी परवानगी देतं, म्हणजे सुविधा उपलब्ध करून देतं. यासह या मोहिमांचाच एक भाग म्हणून अनेक काही योजना भारतीय सरकारने वेळोवेळी सुरू केल्यात. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान चांगली प्रसूतीपूर्व काळजी प्रदान करण्यावर भर देते आणि विशेषतः उच्च जोखीम असलेल्या गरोदर महिलांना ओळखून त्यांचं व्यवस्थापन करण्यावर लक्ष केंद्रित करते. 2018 मध्ये केंद्र पुरस्कृत आयुष्यमान भारत योजना आणली गेली. ही योजना भारताच्या आरोग्य क्षेत्रातील एक महत्त्वाचं पाऊल मानलं जातं, कारण देशातील गरीब जनतेला याद्वारे मदत होणार आहे. आयुष्यमान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित योजना मानली जाते. या योजनेद्वारे दरवर्षी अंदाजे 6 कोटी गरीब लोकांना आरोग्य उपचार आणि सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे. याशिवाय भारत सरकारने 5 वर्षांखालील सर्व मुलांसाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम लागू केला होता. लहान मुलांमधील मृत्यू आणि विकृती कमी करण्यासाठी प्रतिजैविक प्रतिकारासाठी ही राष्ट्रीय कृती योजना आखली गेली आणि त्याला यश देखील मिळालं. याशिवाय प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना देखील आणली गेली. याशिवाय वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढीसाठी स्वातंत्र्यानंतर भारताने पायाभूत सुविधांमध्ये व्यापक सुधारणा केली आहे. 1950 मध्ये भारतामध्ये केवळ 28 सार्वजनिक आरोग्य महाविद्यालये होती. आज ती संख्या 600हूनही अधिक जास्त आहे. मेडिकल कॉलेजेसची स्थापना, वेगवेगळ्या हॉस्पिटल्सची स्थापना करत भारताने मेडिकल इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना 2017 मध्ये राष्ट्रीय आरोग्य धोरणाद्वारे लागू करण्यात आली. शाश्वत विकासाचे ध्येय पूर्ण करण्यासाठी तसेच भारताच्या नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज तसेच विनामूल्य आणि सहज उपलब्ध होणाऱ्या आरोग्य सोयी सुविधा आणि गरजू तसेच गरिबांना मोफत विमा संरक्षण प्रदान करण्याचं या योजनेचं उद्दिष्ट होतं. 1947 ते 2023 पर्यंतचा भारताचा जर आरोग्य क्षेत्रातील आलेख पाहिला तर तो निश्चितच प्रगतीपथावर जाणारा दिसेल. बालमृत्यू दर असो, माता मृत्यू दर असो की लोकांचं अपेक्षित आयुर्मान, सगळ्याच क्षेत्रात भारताने उत्तरोत्तर प्रगती साधली आहे. तरीही आज देखील भारतीय सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काही आव्हानं समोर उभी आहेत. मात्र भारत या आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम झाला आहे. इंडिया फाइल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट्सद्वारे जरूर कळवा. यासारखेच अनेक विविध विषयांवरचे व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.